म्हाड्यात आमदारांचा अनोखा उपक्रम। म्हाडा मतदारसंघातल्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार थेट गावात मुक्कामी। नमस्कार, आपण पाहतात PPR मराठी न्यूज। मत मागण्यासाठी जनतेच्या दारी जाणारे लोकप्रतिनिधी अनेकदा पाहायला मिळतात, पण जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी त्या सोडविण्यासाठी थेट गावात मुक्काम करणारा उपक्रम म्हाडा विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे। म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या पुढाकारातून आमदार मुक्कामी आपल्या गावी या अभिनव अभियानाची सुरुवात आलेगाव खुर्द येथून करण्यात आली। या अभियानाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या विविध समस्या थेट आमदारांसमोर मांडल्या। विशेष म्हणजे नागरिकांनी समस्या घेऊन तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, महावितरण किंवा इतर शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याऐवजी संबंधित अधिकारीच गावात उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार अशी या अभियानाची संकल्पना आहे। आलेगाव खुर्द येथे तहसीलदार, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, महावितरणाचे अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी शेतीचे प्रश्न, वीज पुरवठा, शेतजमिनीचे बांध, रस्ते, रेशन धान्य, पाणी पुरवठा, शाळा, घरकुल, आरोग्य सेवा आणि विविध शासकीय दाखले यासह अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले। विशेष म्हणजे संबंधित अधिकारी नागरिकांसमोरच उपस्थित असल्याने समस्यांवर थेट चर्चा आणि त्यावर तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली। मत मागायला जसे गावोगावी जातो तसे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीही त्यांच्या गावात गेले पाहिजे। नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यापेक्षा प्रशासनाने जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। जनतेशी थेट संवाद साधणे, प्रशासनाचा समन्वय साधणे आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। आलेगाव खुर्दनंतर आता म्हाडा मतदारसंघातील इतर गावांमध्येही आमदार मुक्कामी आपल्या गावी अभियान राबविले जाणार आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी, जनतेत आणि प्रशासन गावात या नव्या कार्यपद्धतीला म्हाडा मतदारसंघातील नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। PPR मराठी न्यूज पाहत रहा। अशाच बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा।